उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संताप, त्यांची चिडचिड आणि त्रागा या सगळ्या गोष्टींचं एकाच वेळी दर्शन घडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत 20 मिनिटांच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचा पवित्रा एकाएकी बदलला। निमित्त ठरलं ते विधान परिषदेच्या जागा वाटपावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं। नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे प्रश्नाला बगल देऊन पुढे जाऊ शकले असते, मात्र त्यांचा संताप बघून अनेक प्रश्न उपस्थित झालेत। कोणते आहेत हे प्रश्न बघूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। आज बैठका पुण्यामध्ये झालेल्या आहेत। विधान परिषदेच्या निवडणुका अरे तुम्ही काय विषय काढताय? विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पारा चांगलाच चढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी 20 मिनिटं चर्चा करून बाहेर पडल्या एकनाथ शिंदेंचा मूड काही ठीक दिसत नव्हता। त्यामुळे फडणवीसांसोबतच्या बैठकीत शिंदेंच्या मनासारखं झालं नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रालयातच एक 20 मिनिटाची विशेष बैठक पार पडली। विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात मंत्रालयात झालेल्या या विशेष बैठकीत अनेक खलबतं झाली। 17 पैकी 6 जागा या शिवसेनेला मिळाव्यात अशी आग्रही भूमिका शिवसेनेची होती। मात्र कालांतरानंतर एका जागेवरती कॉम्प्रोमाइज करत शिवसेनेकडनं 5 जागांची मागणी ही कायम ठेवण्यात आली। मात्र दुसरीकडे भाजपकडनं मात्र शिवसेनेला फक्त 4च जागा देण्याची तयारी दर्शवलेली आहे। दरम्यान रविवारी एकनाथ शिंदेंनी राजधानी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। या गुप्त भेटीबाबत स्वतः एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा दिला जातोय। एनडीएच्या नेत्यांना भेटण्यात गैर काय असा प्रतिसवाल या गुप्त बैठकीबाबत आक्षेपवजा आश्चर्य व्यक्त करणाऱ्यांना विचारला जातोय। असं म्हणतात, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जेव्हा मनासारखं होत नाही तेव्हा एकनाथ शिंदे हे एकतर दरेगावला जातात किंवा मग दिल्ली गाठत अमित शहांची भेट घेतात। रविवारी एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीची जी चर्चा आहे त्यामध्ये विधान परिषदेच्या मुद्द्यावर चर्चा झाली की नाही याचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतात। मात्र विधान परिषदेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण महायुतीमध्ये विधान परिषदेतल्या 17 जागांपैकी कोणती जागा कोणाला मिळणार यावर सुरू असलेली ओढाताण। शिंदेंनी रविवारी केलेल्या दिल्ली वारीची आम्हालाही कल्पना नव्हती असा दावा शिवसेनेचे नेते करतात। एका बाजूला विधान परिषदेसाठी राज्य लेवलमध्ये चर्चा सुरू, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेने अमित शहांची सुद्धा भेट घेतल्याचं कळते। याबद्दल काय माननीय शिंदे साहेबांनी भेट घेतल्याची तुम्हाला जसं कळतंय तसं चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळतंय। त्याच्यामुळे मी आणि गुलाबराव पाटील साहेब आता साहेबांची चर्चा करू आणि मग त्याचा खुलासा करू। तुम्हाला जे कळलं ते तुम्ही स्क्रीनवर दाखवलं, तुमच्याकडनं आम्हाला कळलं। एकनाथ शिंदे पण नुकतेच दिल्लीला जाऊन आलेले आहेत, अमित शहांचीच बैठक घेऊन आलेले आहेत। का त्यांना वारंवार दिल्लीला जावं लागतंय आणि इथल्या इथे नेतृत्वामध्ये सुटत नाही आहे म्हणून दिल्लीवारी करावी लागते का? मला वाटतं अनेक प्रश्न आहेत राज्यातले, ते खूप मोठे मोठे खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे विविध प्रश्न असतील ना, वेगवेगळे प्रश्न असतील। काही इलेक्शनसाठीच ते गेले आणि इलेक्शनच्या विषयावरच गेले असं समजण्याचं अजिबात कारण नाही। 17 जागांवरून महायुतीमध्ये कशा प्रकारे राजकीय जत्रा सुरू झाली आहे बघा। 12 जागांवर भाजप आग्रही आहे, शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा सोडायला भाजपची तयारी आहे। सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, नागपूर, पुणे, जालना या जागांसाठी भाजप आग्रही आहे। सुरुवातीला 6 जागांसाठी शिवसेना आग्रही होती, आता 5 जागांवर लढायला शिवसेना तयार आहे। तर ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, परभणी, हिंगोली, जळगाव आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। राष्ट्रवादीकडून 3 जागांची मागणी करण्यात आली आहे, त्यामध्ये पुणे, रायगड आणि परभणी, हिंगोलीचा समावेश आहे। शिवसेना आग्रही आहेच, पण जे आता वरची मंडळी निर्णय घेईल त्या माध्यमातून आम्ही काम करू। फाईट होईल की
काय होईल हा विषय नंतरचा आहे. पहिलं आता तिघं नेते मंडळी बसून निर्णय घेतील. जागा मागणं हे काही चुकीचं नाही आहे. जागा मागणं हा आमचा हक्क आहे, पण हक्क जतवणं म्हणजेच आपण काहीतरी वेगळं काम करतो असं नाही आहे. शेवटी वरच्या स्तरावर जे निर्णय होतात ते आम्ही मान्य करणारे लोक. महायुतीतल्या तिन्ही पक्षांना हव्या असलेल्या जागा आणि 17 या आकड्याचं गणित काही जुळत नाहीये. त्यामुळे हा तिढा महाशक्तीच्या दरबारात म्हणजेच अमित शहांच्याच कोर्टात जाण्याची दाट शक्यता आहे. कांदा प्रश्नाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच याशिवाय भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. निमित्त जरी कांद्याचं असलं तरी या दिल्ली दौऱ्यात जागा वाटपावरून महायुतीतल्या वांद्यावर तोडगा काढण्यावर भर दिला जाऊ शकतो. असं असलं तरी दिल्लीवारी ही फक्त आणि फक्त कांद्यासाठी असेल असं महायुतीचे नेते म्हणतात. मला वाटतं की फार काही तिढा नाही आहे. तो लवकरच आजकालमध्ये सुटेल आणि उद्याची जी बैठक आहे अमित भाई शहांकडे मान्य आमच्या नेत्यांकडे, ती फक्त कांदा विषयावर आहे. इथे कुठेही आमदारकीच्या जागा कुणाला सोडायच्या, कुठे सोडायच्या हा त्या बैठकीचा विषय नाही. आमचा विषय तर अजिबात नाही. दिल्ली गाठण्याआधी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून स्वतंत्र बैठकांचा सिलसिला सुरू आहे. आता विधान परिषदेच्या 17 जागांचा तिढा मुंबईतल्या बैठकीत सुटण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे दिल्लीतली महाशक्ती कोणाच्या बाजूनं कौल देते आणि कोणाच्या पदरात किती जागा पडतात हे पाहावं लागेल. तसंच अमित शहांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंचं समाधान होणार का याकडे देखील राजकीय पंडितांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. राजकीय नेत्यांकडून मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांइतकीच महत्त्वाची असते त्यासाठी वापरली जाणारी भाषा. ही भाषा जेव्हा पातळी सोडते तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते. मूळ मुद्द्यापेक्षाही जीभ घसरल्याचा मुद्दा मोठा होतो आणि आरोप प्रत्यारोपांना ऊत येतो. नेमकं हेच घडलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या बाबतीत. नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करताना सपकाळांची भाषा घसरली आणि सुरू झाला टीकेचा भडीमार. नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही. कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे. ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहे. हा सूर्यावर तुंकण्याचा प्रकार आहे. का राजा भोज और का गंगूतेली. ठेवणीतल्या या शब्दांची उधळण सुरू झाली ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांपासून. विषय होता कांद्याचा. नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या आंदोलनात भाषण करताना सपकाळांची जीभ अशी घसरली. हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही असं म्हणणं योग्य नाही. मात्र दुसरा शब्द नाही. अरे मोदी तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल. 1 के साथ 1 तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ. मात्र याची सांगायची हिंमत नाही. आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा बांधला आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही. याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलली है. सपकाळांनी पंतप्रधानांबाबत वापरलेले आक्षेपार्ह शब्द आणि त्यांचा केलेला एकेरी उल्लेख यामुळे भाजपचं पित्त चांगलंच खवळलं. नितेश राणेंनी सपकाळांना जशास तसं म्हणजेच एकेरीत उत्तर देताना काळजी वजा तंबीही देऊन टाकली. स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे. म्हणून ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आता हर्षवर्धन सपकाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी. तर सपकाळांच्या ज्या शब्दावर आक्षेप घेण्यात आला त्याच शब्दाचा वापर करत भाजप प्रवक्त्यांकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. हर्षवर्धन सपकाळांना एकच सांगायचंय, दलिंदर काँग्रेस आहे तर धुरंधर नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ आहेत. ज्या पद्धतीनं दलिंदरपणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ करतायत
हा दलिंदरपणा महाराष्ट्र बघतोय. भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ धुरंधर आहेत हे देखील या देशानं ओळखलंय. तुमच्यासारखा दलिंदरपणा करून जर का तुम्ही खालच्या शब्दात टीका करणार असाल तर महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याच शब्दांचा आधार घेत सपकाळांना खडे बोल सुनावले. पंतप्रधान मोदी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यातील अंतर दाखवण्यासाठी त्यांनी एका म्हणीचाही वापर केला. खरं म्हणजे ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत. आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत. असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. का राजा भोज और का गंगू तेली असा प्रकार आहे. आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सपकाळांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे कांदा आंदोलनाचा मूळ विषय हा बाजूला पडला की याकडे अधिक लक्ष वेधलं गेलं याचं ठोस उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला भानावर आणण्यासाठी कांदा हुंगवला जातो, मात्र भाषेची शुद्ध हरपलेल्या आपल्या नेत्यांना शब्दाचं भान येण्यासाठी कोणता कांदा हुंगवावा असाच प्रश्न जनतेला पडला असणार. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. तर कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे खरे कैवारी कोण? कांद्याला 15 रुपयांचा दर जाहीर करणारं सरकार की कांद्याच्या हमी भावासाठी रस्त्यावर उतरणारे विरोधक? कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे, दर मिळत नसल्यामुळे, इंधन दरवाढीमुळे की आणखी इतर कारणामुळे? आज चांदवडमध्ये कांद्यासाठी महाविकास आघाडीनं महाआक्रोश मोर्चा काढला आणि त्याला सरकारनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मात्र या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळामध्ये कांदा उत्पादकाला संकटातून बाहेर काढू शकतील हे मूळ प्रश्न मात्र बाजूला राहत आहेत का? बघूया. गळ्यात कांद्याच्या माळा आणि फडणवीस आणि मोदी सरकारच्या नावानं शिव्यांच्या लाख खोल्या. कांदा प्रश्नावरून सरकारला धारेवर धरण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार याशिवाय विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिकच्या चांदवडमध्ये महाआक्रोश मोर्चा काढला. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेल्या मोर्चानं मुंबई आग्रा महामार्गावरून कूच केली. कांद्याला 3,000 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 1,500 रुपये अनुदान देण्यात यावं अशी महाआक्रोश मोर्चाची प्रमुख मागणी होती. या मोर्चामुळे मुंबई आग्रा महामार्गावर काही काळासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही जणांनी महामार्गावर टायर देखील जाळले. चांदवड चौफुलीजवळ मोर्चात सहभागी झालेले नेते आणि शेतकरी यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली. महाआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरून महाविकास आघाडीनं महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. घेतला जाणारा कांदा हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे. सीट भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे. आमची मागणी आहे, हे जे बगलबच्चे कोण आहेत माहितीये का? हे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, त्यातून हे पोट भरतायत, घर भरतायत, पण आमच्या शेतकऱ्याचं घर भरताय का? महिला उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे म्हणून हे सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत. आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल. रोहित दादा, इथं थांबून चालणार नाही. आपल्याला मुंबईवर मंत्रालयावर पोहोचावं लागेल. मला वाटतं पुढचं आंदोलन मुंबईलाच आपल्याला करावं लागेल.
महाविकास आघाडीच्या या मोर्चाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतलाय. 100% राजकीय आंदोलन आहे. म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत. पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते. हे आंदोलन आता यांना कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून हे आंदोलन हा स्टंट फोटोमध्ये येण्यासाठी आणि हे सगळं स्टंट आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये UPA सरकारमध्ये देखील कांद्याने जनतेला रडवलं होतं, पण त्यांनी भाव वाढवून दिले नाहीत. परंतु राज्य आणि केंद्र सरकार मिळून 15 रुपये 80 पैशाने खरेदी होत आहे. उद्या बैठकीत देखील सकारात्मक निर्णय अमित शाह साहेब घेतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीची राज्य आणि केंद्र सरकार दोघंही आहे. तिकडे सरकारनं रब्बी हंगामातील कांदा खरेदीसाठी किमान आश्वासित किंमत 1235 रुपयांवरून 1580 रुपयांपर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्याच्या संदर्भात राज्यातलं सरकार हे संवेदनशील आहेत. काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो. तिकडे सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वात काँग्रेसनं कांदा प्रश्न आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं. यावेळी प्रणिती शिंदेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदींच्या सगळ्या पॉलिसीमुळे कांदा ट्रक साठ्यानं आभारी गेले. त्यांच्यासोबत जसं ट्रम्प गेले तसं मोदी गेले. केवळ अदानीचे जे गुन्हे आहेत ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आभारी गेले आणि आपला शेतकरी संकटात पडला. मात्र हे विमानात जाऊन मेलडी करत बसले आणि आमचा शेतकरी संकटात पडला आहे. प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झालेल्या आहेत, पूर्वी आमदार होत्या. अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे. पण कोणी इमॅच्युरिटी दाखवली तर त्याला आपल्याला सांगता थोडी होतं. आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल, म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो, या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल. कांदा दराच्या प्रश्नावरून आंदोलन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. जे विरोधी बाकावर असतात ते सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरतात. जे सत्तेत असतात ते स्वतःला कांदा उत्पादकांचे कैवारी असल्याचा दावा करतात. मात्र कांद्याच्या दराचा प्रश्न कित्येक दशकांपासून जैसे थेच आहे आणि त्यावरचा तोडगा हा तात्पुरत्या स्वरूपाचा असूच शकत नाही. कांदा पिकाचा दर्जा, कांद्याचा सुरक्षित साठा आणि वाहतुकीसाठी योग्य यंत्रणा, कांद्यासाठी आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, मध्यस्थांचा कमीत कमी हस्तक्षेप, या सगळ्या पातळींवर धोरणात्मक काम होणं गरजेचं आहे. सोलापूरहून आफताब शेखसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. सत्तेत राहायचं आणि सरकारवर टीका करायची हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा नाही. 2014 मध्ये भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची सरकारवर टीका करण्याची भूमिका चांगलीच गाजली होती. आता पुन्हा एकदा याच इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय असा प्रश्न विचारला जातोय. त्यासाठी कारण आहे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नेत्यांची गेल्या काही दिवसातली वक्तव्य आणि शिंदेंसोबत येणाऱ्या नेत्यांची काही एकसारखी वैशिष्ट्य. नेमकं काय घडतंय याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. चांगली गोष्ट आहे. तरुण निवड व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे. मला असं वाटतं जेवढे दाबान तेवढे ते उधळून बाहेर येईल. एखाद्या तरुणाला तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं. CJP आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे दोन्ही नेते आहेत शिवसेनेचे, शिंदेंच्या शिवसेनेचे, सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेचे. पण भाजपावर टीका करत उदयाला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं ते असं तोंड भरून कौतुक करतात. पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी तरुणांना छेडल्यावर काय होतं ते बघा असं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्तेत सहभागी असतानाही विरोधकांची स्पेस घेण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एखाद्या तरुणाला तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं, CJP आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण एका व्यक्तीने तरुणांना कॉक्रोच म्हणून बोलण्याची हिंमत केली आणि कॉक्रोच काय करू शकतो, पण एखादा अणुबॉम्ब जरी फुटला तरी सुद्धा कॉक्रोचला काहीच होत नाही. असा तो कॉक्रोच असतो, त्याला ताकद आहे, त्याला आपण असं ग्राह्य धरून चालत नाही. तो काय करू शकतो हे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं. पण तरुण हे आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे. ह्या तरुणांना न्याय द्यायचं काम नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते वेळप्रसंगी केंद्र सरकारवर टीका करायला देखील मागे पुढे पाहत नाहीयेत. राज्यात देखील भाजप विरोधी काम करणाऱ्या अनेक नेत्यांना शिवसेनेनं पायगडे अंतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. जैन बोर्डिंग प्रकरणी भाजप सरकारला अडचणीत आणणारे रवींद्र धग्गेकर असोत की शेतकऱ्यांचे प्रश्नी आंदोलन करत भाजपला आपल्या जाहीरनाम्याची आठवण करून देणारे बच्चू कडू असत, यांना शिवसेनेनं आपल्या पक्षात घेतलंय. एकंदरीतच काय, विरोधी पक्षातील उद्धव ठाकरेंची शिवसेना असोत, शरद पवारांची राष्ट्रवादी असोत किंवा काँग्रेस असोत, या पक्षातील अनेक नेत्यांना आपल्यासोबत घेत विरोधी पक्षातला एक स्पेसच शिवसेना व्यापू पाहत असल्याचं आपल्याला या निमित्तानं अधोरेखित होत आहे. 2014 मध्ये भाजपसोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेच्या भूमिकेची यामुळे पुन्हा एकदा आठवण झाली आहे. सत्तेत सहभागी असतानाही खिशात राजीनामे घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांमुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटण्यामध्ये याची परिणती झाली. या इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. विरोधकांची स्पेस कमी करण्याचा उद्देश यातून साध्य होत असला तरी भाजपसोबतच्या नात्यातला गोडवाही आटत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या याचा फारसा विचार न करता शिवसेनेचे नेते थेट केंद्र सरकारच्या धोरणावरच आसूड ओढताना दिसत आहेत. चांगली गोष्ट आहे. तरुण निवळ व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे. तर वाईट काय, त्यात नवलही नाही वाईटही नाही. समर्थन करता काँग्रेस पार्टीने? का बरं करायचं नाही? न करत चांगलं काम जर करत असेल तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही. मला असं वाटतं जेवढे दाबान तेवढे ते उधळून बाहेर येईल. कधी कधी केंद्र सरकार चुकीचा निर्णय घेत असेल, त्यांना गाईड चुकीचं करत असेल तर ते थांबवलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असेल तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे राष्ट्रनिर्माणासाठी कसं वापरता येईल, तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना. शिवसेनेत सध्या इन्कमिंगचा धडाका सुरू आहे. सत्तेचा फायदा मिळवण्यासाठी सध्या अनेक नेते शिवसेनेत येत असले तरी आगामी निवडणुकीत ते महायुतीसोबत राहतीलच याची खात्री देणं सध्याच्या राजकीय वातावरणात कठीण आहे. त्यामुळे महायुतीत सध्या सुरू असणारी दोस्तीत कुस्ती भविष्यात काय वळण घेते यावर भविष्यात दोस्ती टिकणार की कुस्ती रंगणार याचं उत्तर अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. बकरी ईदच्या निमित्तानं मुंबईमध्ये पुन्हा एकदा राजकारण रंगलेलं बघायला मिळतंय. मुंबई जवळच्या मीरा रोडमध्ये यावर्षी देखील जोरदार राडा पाहायला मिळाला. गेल्या वर्षी राडा झालेल्या JP इन्फ्रा सोसायटीमध्ये काल पोलिसांनी रूट मार्च काढत सूचक इशारा दिला खरा, मात्र याच भागातील एका सोसायटीमध्ये कालपासून बकरे ठेवण्यावरून जोरदार राडा झाला. काय आहे हा नेमका सगळा प्रकार बघूया. अरे उसको पूरा मार दिया, पूरा भाई का हाथ फाड़ दिया. मीरा रोड मधील एका हाऊसिंग सोसायटीत बकरे ठेवण्यावरून सुरू झालेला वाद आता थेट राजकीय आणि धार्मिक संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला. पूनम इस्टेट क्लस्टर 1, सामान्य दिवसांमध्ये शांत असणारी ही हाऊसिंग सोसायटी, पण बकरी ईदच्या काही दिवस आधी ही सोसायटी अचानक तणावाचं केंद्र बनली. कारण होतं सोसायटीत आणलेले बकरे. जवळपास 25 बकरे सोसायटी परिसरात आणण्यात आले. त्यांचं तात्पुरतं शेडही उभारण्यात आलं आणि इथूनच सुरू झाला वाद. ना इनके पास BMC की परमिशन है, ना ही पुलिस ने खाली एक्नॉलेज किया है इनको सोसाइटी ने भी एक्नॉलेज लिया था. इनको कोई परमिशन नहीं दिया गया था. ये लोग अपनी मनमानी करते हैं. तकलीफ हर मैटर पे है. यहाँ त्योहार होता है, वहाँ किटकिट होती है,
हर जगह हर मैटर पे इन लोगों का दबाव होता है, हर जगह कि आपके इतने हुए तो हमारे इतने होंगे, आपके इतने त्यौहार होंगे तो हमारे इतने त्यौहार होंगे। रातोरात वातावरण पेटलं, वाद झाला, घोषणाबाजी झाली आणि त्याचं रूपांतर थेट हिंसाचारात झालं. दरम्यान सोसायटीतील शेडच्या विरोधात हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं. दोन गटांमध्ये तणाव अधिक वाढला. एका गटाकडून डुक्कर आणल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून तो ताब्यात घेतला. मोबाईलवर चित्रण करणाऱ्या एका व्यक्तीलाही जमावाकडून मारहाण झाल्याचं समोर आलं. कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरनं वाद आता चांगलाच पेटलेला आहे. मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 या इमारतीमध्ये दुपारनंतर मोठ्या प्रमाणात राडेबाजी झाली. आपण जर बघितलं तर सध्या आता पोलिसांचं पथक हे या सोसायटीच्या आवारात आहे. तक्रार प्रशासनापर्यंत पोहोचताच पालिकेनं तात्काळ कारवाई केली. सोसायटीत उभारलेलं शेड तोडण्यात आलं. हा मुद्दा फक्त सोसायटीपुरता मर्यादित राहिला नव्हता. राजकारणानंही यात उडी घेतली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंबई पोलीस आणि महापालिकेला पत्र दिलं. हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये कोणतीही बेकायदेशीर कुर्बानी होऊ नये अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. आज यहाँ पर ये सोसाइटी में क्यों बकरे लाए गए, जानबूझकर लाए गए कि हिंदू को यहाँ पर डराया जाए. इसको अमन शांति नहीं बोलते हैं, इसको ये जिहाद का विकृत स्वरूप है. इस देश में हर धर्म के लोग अपना त्योहार मनाते हैं, सबको संविधान के मुताबिक सबको इजाजत है. लेकिन जब मुसलमानों के त्योहार आता है ना, तो जानबूझ करके ये बजरंग दल के लोग, ये बीजेपी के लोग इस तरह की चीजें करके पोलराइज करने के लिए ये करते हैं. नितेश रानी जी, आपको समझना पड़ेगा. आप आपकी दुकान की तरफ, मटन की दुकान की तरफ देखिए, आपकी होटल की तरफ देखिए. और अगर संडे के दिन अगर मटन अगर आप खाते होंगे तो आप जरूर मटन की जगह पे कागज खा के देखो, स्वाद कैसा आता है आपको समझेगा. आम्ही 22 तारखेलाच पूर्ण राज्यासाठी परिपत्रक काढलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी अवैध वाहतूक होत असतील, जनावरांची वाहतूक चुकीच्या पद्धतीने करत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आणि निर्देश मी दिलेले आहेत. अगर आपको सीधे सीधे बात समझ में नहीं आती तो फिर इसका उत्तर देने के लिए हमें सोसाइटी में अगर सुअर लाना पड़े तो मजबूर करोगे तो सुअर लाएंगे. तणाव वाढत असल्याचं लक्षात येताच सोसायटीमधून बकरे काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. 3 गाड्या सोसायटीत दाखल झाल्या आणि जवळपास 40 ते 50 बकरे दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू झाली. पण या सगळ्यामध्ये एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला. तो म्हणजे मुंबईतील सामाजिक सलोखा आणि धार्मिक भावनेचा. अर्थात बकरीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेतच आणि प्रशासनासमोरचं मोठं आव्हान एकच, तणाव वाढू न देता शांतता कायम ठेवण्याचं. प्रभाकर कुडाळकरसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई. सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंत एकच तक्रार ऐकायला मिळते, ती म्हणजे इंधन टंचाईची. पण ही टंचाई नाही तर साठेबाजी असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी राज्यातील इंधन खरेदी विक्रीची आकडेवारी देखील सादर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली इंधन टंचाई ही साठेबाजीमुळे होत असेल तर त्या साठेबाजांना धडा शिकवण्याचं आव्हान सरकारसमोर असणार आहे. आणि त्यापेक्षा मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे कोणत्याही शेतकरी डिझेलपासून वंचित राहणार नाही याचं. उन्हाळ्यामध्ये जनता पाण्याच्या टँकर मागे धावतीये आणि आता डिझेलच्या टँकर मागे पळताना दिसतीये.
पेट्रोल पंपाच्या बाहेर ट्रॅक्टर आणि वाहनांची एवढी मोठी रांग लागते की हे दृश्य टिपण्यासाठी साध्या कॅमेऱ्याच्या ऐवजी ड्रोनचा वापर करावा लागलाय. सूर्य उगवतो तेव्हा देखील हे तहानलेले कॅन पेट्रोल पंपावरती उभे असतात आणि सूर्य मावळला तरी त्यांची तहान काही भागलेली नसते. हे सगळं पाहिल्याच्या नंतर ग्रामीण महाराष्ट्राला भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय हे वाटणं साहजिक आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये ही टंचाई नसून साठेबाजी आहे असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इंधन टंचाई विशेषतः डिझेलच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरती चर्चा झाली आहे. पेट्रोल डिझेलचा साठा कोण करतंय याची चौकशी करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीमध्ये एक महत्त्वाची आकडेवारी सादर करण्यात आली. ती म्हणजे सध्या राज्यामध्ये इंधनाची 52% अधिक खरेदी होतीये. या आकडेवारीचं विश्लेषण करताना मुख्यमंत्र्यांनी कोणता संशय व्यक्त केलाय आपण ऐकूया. नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत. कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. सरकारकडून केल्या जाणाऱ्या दाव्यामध्ये तथ्य असेल तर इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांना हुडकून काढण्याचं काम देखील सरकारलाच करावं लागेल. साठेबाजी करणाऱ्यांवरती कारवाई करतानाच लाल परी डिझेलच्या अभावी तहानलेली राहणार नाही. तसंच एसटी प्रवासासाठी प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी देखील सरकारलाच घ्यावी लागणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या भाडेवाढीच्या संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पेट्रोलियम कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एसटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं? 4ही तेल कंपन्यांना पुरवठा घटवू नये अशा सूचना. एसटीला रोज 10,87,000 लिटर डिझेलची गरज आहे. प्रत्येक आगारामधून 5 लिटर डिझेलची बचत करण्याची सूचना. वाहन चालकांचं समुपदेशन करण्याच्या सूचना. डिझेल बचत करणाऱ्या चालकांना भत्ता आणि गौरव. डिझेल बचत करणाऱ्या आगारांचा देखील गौरव होणार आहे. इंधन दरवाढ होत राहिल्यास भाडेवाढ अटळ आहे. डिझेल दरवाढीचा एसटीच्या उत्पन्नावरती परिणाम. डिझेल दरवाढीमुळे वार्षिक 310 कोटींचा बोजा. डिझेलवरचा कर आणि व्हॅट घटवण्याची सरकारकडे मागणी. एकीकडे इंधनाच्या तुटवड्यासाठी सरकारनं साठेबाजांवरती खापर फोडलंय तर विरोधकांना हे सरकारच्या चुकीच्या नियोजनाचं फलित वाटतंय. आज शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेलची आवश्यकता आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा डिझेल नाही 1-1 किलोमीटर रांगा लावावं लागतात पेट्रोल समोर. फडणवीस साहेब सांगतात, भुजबळ साहेब सांगतात, त्यांनी जरा बाहेर येऊन पाहिलं पाहिजे की कशा पद्धतीनं लोक आज त्रस्त आहेत. सरकारने योग्य पावलं उचलून जर त्यांनी सरकारने जर या बाबतीत जनतेला दिलासा नाही तर याच्यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन, हायवे रोखण्याचं आंदोलन, रेल्वे रोखण्याचं आंदोलन सुद्धा आम्ही त्यानिमित्तानं करू. इंधन टंचाईसाठी कोणीही कारणीभूत असो, भरडला जातोय तो शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवासी. मान्सून तोंडावर आहे त्यामुळे आता इंधन टंचाईवरती फक्त विश्लेषण करून चालणार नाही तर शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं योग्य ती यंत्रणा निर्माण केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. तर राज्यभरातली इंधन टंचाई आणि त्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये होत असलेली इंधन दरवाढ याचा फटका स्कूल बस मालकांनाही बसताना दिसतोय. अशीच इंधन दरवाढ होत राहिली तर स्कूल बस चालकांना भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे भाडेवाढ न करता त्यांना काही पर्याय सरकारसमोर ठेवलेले आहेत आणि त्यातला महत्त्वाचा पर्याय म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड मोड क्लासेस. बघूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट. जूनपासून राज्यभरातील शाळा सुरू होणार आहे. पण त्याआधी स्कूल बस सेवेवर सध्याच्या इंधन टंचाईचा परिणाम होण्याची चिन्ह आहे. स्कूल बस सेवा देताना भाडेवाढ अटळ आहे. मात्र सरकारनं या सगळ्या परिस्थितीत काही पर्यायांचा विचार केला
तर ही भाडेवाढ न करता स्कूल बस सेवा सुरू राहू शकते, अशा प्रकारचं पत्र स्कूल बस मालक संघटनांनी सरकारला दिलंय. या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूया. आठवड्यातून 3 दिवस प्रत्यक्ष वर्ग, उर्वरित 2 दिवस ऑनलाईन वर्ग घ्यावे. 2 सत्रात शाळा घेतल्यानं अधिकच्या फेऱ्या. इंधन बचतीसाठी एकाच सत्रात शाळा भरवाव्यात. 1 जूनपर्यंत सरकारनं दिलेल्या पर्यायांचा विचार केल्यास स्कूल बस मालक भाडेवाढीचा प्रस्ताव मागे घेतील. पर्यायांवर विचार न झाल्यास भाडेवाढ अटळ आहे. पालकाला जर सोय व्यवस्थित आहे, त्याला काय त्रास होत नाही, तर आम्ही ते प्रपोजलसाठी आम्ही त्याच्याबरोबर आहेत शाळेसाठी. बरं, तुमचं म्हणणं आहे की 3 दिवस शाळा सुरू ठेवायची आणि 3 दिवस तुम्ही सेवा देणार. आणि एकच टाईम राहायचं, कारण काय कुठल्या शाळेत ते डबल शिफ्टमध्ये आहेत. जर सिंगल शिफ्ट केलं तर आम्हाला पण काय आहेत, आजच्या दिवस काय डिझेल किती भेटणार आम्हाला माहिती नाही. जर उद्या राशनमध्ये सांगितलं दिवसाचे नुसतं 20-50 लिटर, कुठल्या गाडी चालू ठेवायचे कुठल्या गाडी बंद ठेवायचे आम्हाला माहिती पडणार नाही. मग एक सगळ्यासाठी सोय गव्हर्नमेंट आम्हाला काहीतरी व्यवस्थित बसवून ते ठरवून घ्यायचं, ते आमच्या रिक्वेस्ट आहे. आता स्कूल बस मालक संघटनांच्या पर्यायांचा विचार केला तर किती प्रमाणात इंधन बचत होईल तेही जाणून घेऊया. महाराष्ट्रात सध्या जवळपास 40,000 स्कूल बसेस आहेत. एका बसला दररोज 18 ते 20 लिटर डिझेल लागतं. 3 दिवस शाळा सुरू ठेवल्यास 16 लाख लिटर डिझेलची बचत होईल. स्कूल बस मालक संघटनांच्या सुरात पालकांनीही सूर मिसळलाय. हे ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड मॉडेल सुरू करावं. जे विद्यार्थी शाळेजवळ राहतात त्यांना सायकलवरून ये जा करण्यासाठी प्रोत्साहित करावं. राज्य सरकारनं शाळांना इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी ही मागणी पालक संघटनांनी केली आहे. गवर्नमेंट की जो बसेस हैं वो अगर ईवी बसेस प्रोवाइड करेगी तो बच्चे जो हैं जो थोड़े दूर रहते हैं वो स्कूल जा पाएंगे. जो नहीं जा पा रहे हैं एटलीस्ट हफ्ते में 2 दिन से स्टार्ट करें हम, जहां ऑनलाइन क्लासेस हों और हाइब्रिड मोड है तो ऑफलाइन क्लासेस भी हों. इस तरह की अपील हमने गवर्नमेंट से करी है और सजेशंस भी हम फिर से पुटअप करने वाले हैं कि किस तरह से बच्चों को स्कूल जो है वो भी नुकसान ना हो. बच्चों को स्कूल जाना भी ज़रूरी है, साथ ही साथ जो है फ्यूल का जो प्राइसेस है उसको भी ध्यान में रखते हुए हम किस तरह से इम्प्लीमेंट करें. पण या सगळ्याविषयी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया. ऑफलाईन ऑनलाईन हायब्रिडला जाण्यापेक्षा ऑफलाईनमध्येच राहावं. प्रश्न आता आहे की ट्रान्सपोर्टचा, तर या बाबतीत गव्हर्नमेंटने ज्या बसवाले आहेत त्यांना सबसिडी स्वतः द्यावी. ऑनलाईन इट्स नॉट पॉसिबल. ऑफलाईन केलं तर मुलांचा अभ्यास पण बरं होतं आणि आम्ही ते जाणीव करून घेतले कोविडच्या टाईमला. इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर माझं असं मत आहे की शाळा ऑफलाईनच ठेवावी पूर्णपणे. कारण एखाद दिवस सुट्टी दिली तर चालेल, पण पूर्ण वेळ जर ऑनलाईन ठेवली शाळा तर मुलांचं आणि टीचर्सचं जे नातं असतं ना, तर टीचर्स त्यांना पर्सनल अटेन्शन देऊ शकणार नाही आणि मग त्यांनाच नुकसान होणार. पालकांनी मुलांच्या डेव्हलपमेंटबद्दल आधी विचार करावा, कारण आम्ही अजून त्या कोविडच्या काळातूनच उभारलो नाही. त्याचंच भरपाई अजून चालू आहे. मुलांचं एवढं नुकसान झालं, तर मला वाटतं की हायब्रिड शाळा ही नसावी. मात्र या ऑनलाईन शिक्षणामुळे ज्या प्रकारे कोरोना काळात विद्यार्थ्यांचं नुकसान झालं ते पुन्हा होऊ शकतं, अशा प्रकारचं मत शिक्षकांनी मांडलं आहे. आणि आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमका सुवर्णमध्य सरकारकडनं काय काढला जातो आणि या सगळ्या परिस्थितीत काय निर्णय घेतले जातात हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेप, ABP माझा, मुंबई. पुढची बातमी. फरहान अख्तरच्या डॉन 3 चित्रपटाला अचानक रामराम ठोकल्यामुळे अभिनेता रणवीर सिंग सध्या अडचणीत सापडलाय. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं रणवीर विरोधात कठोर पाऊल उचलत संपूर्ण चित्रपटसृष्टीला त्याच्यासोबत काम न करण्याचे निर्देश दिलेत. रणवीर आणि डॉन 3 चित्रपटाचा हा वाद नेमका काय आहे? रणवीरनं प्रोजेक्ट सोडल्यामुळे निर्मात्यांचं किती नुकसान झालं? बघूया हा स्पेशल रिपोर्ट. धुरंधर सिने एम्प्लॉईज असोसिएशनच्या रडारवर रणवीर सिंगचा कोणताही सिनेमा करणार नाही. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची रणवीर सिंगच्या सिनेमांवरती बंदी. सिनेमात अगदी अचानक येणाऱ्या ट्विस्टसारखी धक्कादायक आहे, पण बातमी 100% खरी आहे. रणवीर सिंगवरती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संघटनेनं बंदी घातली आहे आणि त्याचं कारण ठरलं आहे डॉन 3 हा सिनेमा. डॉन अमिताभ बच्चन यांनी अजरामर केलेली भूमिका पुन्हा एकदा पेलण्याचं धाडस शाहरुख खाननं केलं आणि 2 सिनेमांच्या यशानंतर
तिसरा डॉन साकारण्याची जबाबदारी स्वीकारली ती रणवीर सिंगनं. सिनेमा त्यानं स्वीकारला खरा, पण माशी कुठे शिंकली काही कळलंच नाही. सिनेमाच्या शूटिंगला अवघे 10 दिवस शिल्लक असताना रणवीरनं डॉन 3ला रामराम केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चांना बळ मिळालं फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संस्थेनं रणवीर सिंगवरती लादलेल्या बंदीनं. तो मुझे यकीन है, हम फेडरेशन को यकीन है कि हम इसका सोल्यूशन मिलेगा, सब बैठेंगे, क्योंकि मैटर बहुत सीरियस हो गया है. और मुझे इस बात की उम्मीद यकीन है कि रणवीर जो कि बहुत बड़ा स्टार है हमारी इंडस्ट्री का, जिसके हम रिस्पेक्ट करते हैं, जिसके वजह से लोग थिएटरों में आए, इज एन आइकन ऑफ द इंडस्ट्री. सो कोई पर्सनल एनिमिटी किसी के साथ नहीं है, ये इशू बहुत बड़ा है. सो साथ में बैठ के आपस में बैठ के हमारी फैमिली है, हमारी बॉन्डिंग है, एक दूसरे के साथ बैठ के वी कैन फाइंड आउट अ सोल्यूशन, सी टू इट दैट थिंग्स आर प्रॉपरली हेड डन. सगळ्यात मोठी बाब म्हणजे रणवीरनं अचानक प्रोजेक्ट सोडल्यामुळे निर्मात्यांचं तब्बल 40 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला जातोय आणि त्याचमुळे संघटनेला ही भूमिका घ्यावी लागली आहे. त्यामुळे आता रणवीर सिंगच्या आगामी सिनेमांवरती याचा काय परिणाम होणार, डॉन 3चं भवितव्य काय असेल, इंडस्ट्रीचा विरोध कुठवर टिकणार आणि या निमित्तानं इंडस्ट्रीचा नवा डॉन कोण ठरणार याकडे संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.